सगळ्यात महत्त्वाचा अर्थव्यवस्थेचा प्रकार आहे तो म्हणजे आहे साम्यवादी अर्थव्यवस्था। पहा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, साम्यवादी अर्थव्यवस्था हा जो संकल्प आहे, हा संकल्पना कोणी दिलेली? कार्ल मार्क्स यांनी दिलेली आहे। साम्यवादाला आपण काय म्हणतो? याला आपण कम्युनिस्ट इकॉनॉमी हा शब्द वापरतो, कम्युनिस्ट इकॉनॉमी, बरोबर आहे। थोडा इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे। तुम्हाला मी एक छोटासा प्रश्न विचारतो, तुम्ही मला सांगा, जगभरामध्ये कोणत्या कोणत्या देशामध्ये साम्यवादी अर्थव्यवस्था आहे? करा, विचार करा, 2 मिनिटं विचार करा आणि मला सांगा जगभरामध्ये कोणकोणत्या देशांमध्ये साम्यवादी अर्थव्यवस्था आहे? मला माहिती आहे तुमचं पहिलं उत्तर ऑब्वियस आहे, ते आहे चायना। दुसरं उत्तर आहे ते आहे नॉर्थ कोरिया। तिसरं उत्तर आहे क्युबा। ज्यांनी थोडंफार जास्त वाचलं असेल त्यांच्यासाठी तिसरं उत्तर आहे क्युबा, बरोबर आहे। तर तुमच्या सर्वांच्या म्हणण्यानुसार नॉर्थ कोरिया, त्यानंतर चायना आणि क्युबा या 3 देशांमध्ये साम्यवादी अर्थव्यवस्था आहे असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर आहे। आता आपण पाहूया तुमचं म्हणणं किती खरं आहे। तर हे शिकण्यासाठी सगळ्यात पहिला मुद्दा लक्षात ठेवा, साम्यवादी अर्थव्यवस्था ही काय का संकल्पना आहे? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, साम्यवादी अर्थव्यवस्था ही संकल्पना कार्ल मार्क्स यांनी दिली। कार्ल मार्क्स यांचं जे लिखाण आहे हे लिखाण औद्योगिक क्रांतीच्या काळामधलं आहे। औद्योगिक क्रांतीच्या अगोदर काय होतं? एक राजा होता, दुसरी प्रजा होती आणि हा राजा किंवा हे जे शासन किंवा हे जे प्रशासन आहे, या प्रशासनाचं या प्रजेशी काहीही घेणं देणं नव्हतं। हा राजा किंवा प्रशासन यांचा एक कलमी कार्यक्रम होता, स्वतःचं भलं बघणं, स्वतःचं बेनिफिट बघणं आणि स्वतःचं बेनिफिट झालं की हे सगळे वाऱ्यावर गेले तरी काय हरकत नाही असं या राजाचं म्हणणं होतं। त्यानंतर औद्योगिक क्रांती आली। औद्योगिक क्रांती आल्यानंतर एक नवीन वर्ग उदयास आला, ज्याला आपण भांडवलदारांचा वर्ग, कारखानदारांचा वर्ग, कॅपिटलिस्ट लोकांचा वर्ग किंवा इंग्लिशमध्ये आपण यांना बुर्जवा असं म्हणतो, बरोबर आहे। बुर्जवा हा शब्द वापरतो। आता काय झालं, या बुर्जवा लोकांनी राजाला कन्व्हिन्स केलं की तुम्ही अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करू नका, आम्ही या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊ, तुम्हाला कोणत्याही पद्धतीने हस्तक्षेप करायची गरज नाही, सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आम्हाला जमतात आणि मार्केटकडे सेल्फ करेक्शन मेकॅनिझम आहे, मार्केट स्वतः चुकत नाही आणि यामुळं मार्केट चुकत नसल्यामुळे बेसिक गोष्ट काय आहे की कोणत्याही पद्धतीनं मार्केट चुकत नसल्यामुळं तुम्हाला लक्ष द्यायची गरजच नाही। आणि यामधनं काय झालं, जे शासन आहे किंवा प्रशासन आहे किंवा जो राजा आहे याचं मार्केटवरील सगळं नियंत्रण निघून गेलं आणि मार्केटवर 100% नियंत्रण प्रस्थापित झालं या भांडवलदारांचं, या कारखानदारांचं। आणि त्यांनी या मार्केटमध्ये जो मजूर वर्ग आहे, प्रोलेटॅरिएट वर्ग, या प्रोलेटॅरिएट वर्गाला काय केलं? एक्सप्लॉइट करायला सुरू केलं। हे 2 वर्ग लक्षात ठेवा, हुजूर वर्ग ज्याला आपण बुर्जवा असं म्हणतो, तर दुसरा जो मजूर वर्ग आहे ज्याला आपण प्रोलेटॅरिएट वर्ग हा म्हणतो। तर या 2 महत्त्वाच्या वर्गांमध्ये कॉन्फ्लिक्ट सुरू झाला। यामध्ये रिसोर्सेस असतील, कारखाने असतील, भांडवल असतील, राजसत्ता असेल, नियम असतील किंवा सगळी यंत्रणा असेल, ही सर्वच्या सर्व यंत्रणा ही या बुर्जवा म्हणजे काय हुजूर वर्गाच्या हातामध्ये होती। आणि मग या हुजूर वर्गानं काय केलं? या हुजूर वर्गानं मजूर वर्गाचं खूप मोठ्या प्रमाणात शोषण करायला सुरू केलं। हे सगळं सुरू झाल्यानंतर कार्ल मार्क्सने इथे एक आयडियल कन्सेप्ट मांडलेला आहे। आयडियल कन्सेप्ट म्हणजे काय? जो अस्तित्वामध्ये नाहीये पण या प्रकारची व्यवस्था असू शकते, ही संकल्पना या ठिकाणी कार्ल मार्क्स यांनी मांडली। कार्ल मार्क्स यांचं काय म्हणणं होतं की हा मजूर वर्ग जो आहे, या मजूर वर्गाकडे स्वतःची बार्गेनिंग पॉवर नाहीये, या मजूर वर्गाकडे स्वतःचं हक्काचं असं काही नाहीये, मजुरी सोडलं आणि त्यांची संख्या सोडलं तर। त्यामुळे काय होईल, हा जो हुजूर वर्ग, कारखानदार वर्ग आहे, हा या मजूर वर्गाचं शोषण करत राहील, एक्सप्लॉयटेशन करत राहील, एवढ्या मोठ्या प्रमाणात शोषण करत राहील की त्याच्यानंतर हा जो मजूर वर्ग आहे, हा मजूर वर्ग शोषण सहन करणार नाही आणि हा मजूर वर्ग उठाव करल, भांडण करल। हा मजूर वर्ग काय करेल? या हुजूर वर्गाच्या विरोधात काय करेल? उठाव करेल, बंड करेल आणि त्यानंतर रिव्होल्यूशन होईल। रिव्होल्यूशन म्हणजे काय? एक प्रकारची क्रांती होईल। आणि मग या प्रकारची क्रांती झाल्यानंतर सध्याची सिस्टीम अस्तित्वात आहे, राजा, प्रजा, अमात्य, मंत्री, प्रशासन, कारखानदार, पुरवठादार, उत्पादक, सप्लायर, हे सगळे जे वर्ग आहेत हे सर्वच्या सर्व वर्ग नष्ट होतील। हुजूर वर्ग, मजूर वर्ग, हुजूर वर्गाकडनं मजूर वर्गाचं शोषण करणं, एक्सप्लॉयटेशन करणं, मजूर वर्ग एका लेवलनंतर त्या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण यांच्या विरोधात जाईल। यांच्या विरोधात गेल्यानंतर या ठिकाणी एक रिव्होल्यूशन होईल, क्रांती होईल। क्रांती झाल्यानंतर एका नवीन वर्गाचा उदय होईल। तो नवीन वर्ग म्हणजे काय? तो नवीन वर्ग म्हणजे साम्यवादी अर्थव्यवस्था किंवा साम्यवादी वर्ग। आलं लक्षात? या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा वर्ग असणार नाही, म्हणून यांनी याला काय नाव दिलेलं आहे? यांनी याला नाव दिलेलं आहे वर्गविहीन समाज। कशाची निर्मिती होईल? वर्गविहीन समाजाची निर्मिती होईल, वर्गविहीन समाज।
असा वर्ग ज्या ठिकाणी कुणी राजा नाही, कुणी कारखानदार नाही, कुणी हुजूर नाही, कुणी मजूर नाही, कुणी पुरवठादार, कुणी काही नाही. इथं काय असेल, इथं सेल्फ प्लॅनिंग असेल. कमांड प्लॅनिंग चुकीनं आलंय. कमांड प्लॅनिंग ॲक्च्युली कुठलचं आहे, समाजवादी अर्थव्यवस्थेचं आहे. इथं काय असेल, इथं सेल्फ प्लॅनिंग असेल. सेल्फ प्लॅनिंग म्हणजे काय, प्रत्येक जण स्वतःच्या सोयीनं स्वतःसाठी प्लॅनिंग करेल. आणि तर सगळ्यात महत्त्वाचं तत्व काय आहे, तत्व आहे प्रत्येकाकडून त्याच्या क्षमतेनुसार काम करून घेतलं जाईल आणि प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार पगार मिळेल. म्हणजे काय आहे, एखाद्या व्यक्तीची क्षमता 8 तास काम करण्याची नाहीये, पण तरीही आपण त्याच्याकडनं 8 तास काम करून घेतोय, तर हे साम्यवादाच्या विरुद्ध आहे. या ठिकाणी प्रत्येकाची क्षमता किती आहे तेवढं आणि तेच काम त्याच्याकडनं करून घेतलं जाईल. आणि एखाद्यानं 12 तास काम केलंय म्हणून त्याला त्या 4 तासांचे जास्त पैसे मिळावे असं सुद्धा तत्व असणार नाही. या ठिकाणी एखाद्यानं 4 तास काम करो, 8 तास काम करो, 12 किंवा 16 तास काम करो, त्याच्या जेवढ्या गरजा आहेत त्या गरजांनुसार त्याला पगार मिळेल, त्याला मानधन मिळेल. हे सगळ्यात महत्त्वाचं तत्व आहे साम्यवादी अर्थव्यवस्थेचं. वर्गविहीन समाज, प्रत्येकजण स्वतःसाठी सेल्फ प्लॅनिंग करल. मी स्वतः ठरवल मला कुठं शिकायचंय, काय शिकायचंय, कसं शिकायचंय, हे सर्वच्या सर्व गोष्टी मी स्वतः ठरवल. याला आपण काय म्हणतो, साम्यवादी अर्थव्यवस्था म्हणतो. इथे एक सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे, समाजवादी अर्थव्यवस्था ही साम्यवादी अर्थव्यवस्थेची पहिली पायरी आहे. म्हणजे काय आहे, समाजवादी अर्थव्यवस्था हे पहिलं पाऊल आहे, तर साम्यवादी अर्थव्यवस्था हे सर्वात शेवटचं पाऊल आहे. राहील लक्षात, समाजवादी अर्थव्यवस्था हे पहिलं पाऊल आहे, तर साम्यवादी अर्थव्यवस्था हे सगळ्यात शेवटचं पाऊल आहे, हे लक्षात ठेवा. राहील लक्षात. कार्ल मार्क्सचा कन्सेप्ट, साम्यवादी इकॉनॉमी, वर्गविहीन समाज. राजा असणार नाही, प्रधानमंत्री असणार नाही, राष्ट्रपती असणार नाही, कुणीही असणार नाही. प्रत्येकजण स्वतःच्या सोयीनं स्वतः सगळ्या गोष्टी मॅनेज करेल. वर्गविहीन समाजाची निर्मिती होईल, जिथे सगळी संपत्ती त्या सगळ्यांच्या मालकीची असेल. प्रत्येकाकडून त्याच्या क्षमतेनुसार प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार दिलं जाईल एका रिव्होल्यूशन झाल्यानंतर. थोडक्यात हा आयडियल कन्सेप्ट आहे. आता मग मला सांगा, चीन हा साम्यवादी देश आहे का? नाही. का? कारण चीनमध्ये सगळे समाज आहेत ना, सगळे क्लासेस आहेत. पॉलिट ब्युरो आहे, आर्मी आहे, हे सगळे क्लासेस आहेत. तर साम्यवादी अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचा क्लास असणार नाही. वर्गविहीन समाज असेल, ज्याला आपण साम्यवादी अर्थव्यवस्था म्हणतो. तसं पाहायला गेलं स्ट्रिक्ट सेन्समध्ये, तर सध्याच्या कंडिशनला जगभरामध्ये कुठेही साम्यवादी अर्थव्यवस्था नाही. राहील लक्षात. जगभरामध्ये कोणतीही अर्थव्यवस्था कम्प्लिटली कॅपिटलिस्ट, कम्प्लिटली समाजवादी किंवा कम्प्लिटली साम्यवादी अशी नाहीये. सगळ्या अर्थव्यवस्था या थोड्याफार प्रमाणामध्ये, सगळ्या अर्थव्यवस्थांचं कॅरेक्टर मिक्स असतं आणि ज्या अर्थव्यवस्थेच्या प्रकाराचं कॅरेक्टर जास्त असतं आपण त्या अर्थव्यवस्थेला त्या नावाने ओळखतो. जसं की आपण अमेरिकेला भांडवलशाही अर्थव्यवस्था का म्हणतो, कारण अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाहीचे कॅरेक्टर जास्त आहेत. बरोबर आहे. किंवा आपण रशियाला समाजवादी किंवा सोशलिस्ट इकॉनॉमी का म्हणायचो, कारण रशियामध्ये समाजवादाचे तत्व थोडे जास्त होते. आलं लक्षात. तर ही आहे साम्यवादी अर्थव्यवस्था. जगामध्ये कोणतीही अर्थव्यवस्था प्युअरली साम्यवादी अर्थव्यवस्था नाही. आणि परत ते महत्त्वाचं वाक्य, समाजवादी अर्थव्यवस्था ही साम्यवादी अर्थव्यवस्थेची पहिली पायरी आहे. समाजवादी अर्थव्यवस्था एक टोक आहे, पहिलं टोक आहे, तर साम्यवादी अर्थव्यवस्था सगळ्यात शेवटचं टोक आहे, हे लक्षात ठेवा. क्लिअर.